ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 186 अध्याय 9 राजविद्या राजगुह्य श्री गणेशाय नमः। बीज जाळाची जवळीक लाहे आणि तेची शाखोपशाखी होय, तैसे मज करणे आहे भूतांचे हे। अगा नगर हे राये केले, या म्हणण्या साचपण कीर आले, परी निरुते पाहता का काय सिणले रायाचे हात। आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैसे, जैसा स्वप्नी जो असे, मग तोची प्रवेशे जागृतावस्थे। बीजाला जळाची जवळीक लाहे म्हणजे लाभली, म्हणजे मग तेच बीज ज्याप्रमाणे लहान मोठ्या शाखा उपशाखांच्या रूपाने विस्तार पावते, त्याप्रमाणे भूतांना उत्पन्न करण्याचा पसारा ही माझी करणी आहे। अरे, हे नगर राये म्हणजे राजाने केले वा रचले ह्या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे, पण वास्तविक पाहता नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम केल्याने काही शीण आला आहे का? आणि मी प्रकृतीचा अधिष्ठाता होतो वा तिचा अंगीकार करतो, हे कसे म्हणशील तर मनुष्य स्वप्नामध्ये जसा असतो तोच तसा जागृतावस्थेमध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे होय। तरी स्वप्नवनी जागृती येता, काय पाय दुखती पंडुसुता, का स्वप्ना माझी असता प्रवासू होय। या आघवियाचा अभिप्रावो काही, जे हे भूत सृष्टीचे काही, मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू। जैसी राये अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुलालिया काजा, तैसा प्रकृती संगू हा माझा, येर करणे ते येचे। पाहे पा पूर्ण चंद्राची ये भेटी, समुद्री अपार भरते दाटी, तेथ चंद्रासी काय किरीटी, उपखा पडे। जडपरी जवळी का, लोह चळे तरी चळो का, तरी कवणू शिणू भ्राम का, सान्निधानाचा। किंबहुना यापरी मी निज प्रकृती अंगीकारी, आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवेची लागे। तरी हे पंडुसुता, स्वप्नामधून जागृतावस्थेमध्ये आला म्हणून त्या माणसाचे पाय दुखतात की काय, किंवा स्वप्नामध्ये असताना त्याचा खरोखर प्रवास होतो की काय, हे सगळे सांगण्यामागचा अभिप्राय वा हेतू काय म्हणून विचारशील तर ही जी समस्त भूतसृष्टी आहे ती निर्माण करण्यासाठी, तिचे पालन करण्यासाठी व तिचा लय करण्यासाठी मला काही एक देखील करावे लागत नाही। हाच त्या सांगण्याचा अर्थ आहे। ज्याप्रमाणे राजाचे अधिष्ठान असलेली प्रजा आपापल्या कामाचे व्यापार वा व्यवहार करते, त्याप्रमाणे माझा आणि प्रकृतीचा संग आहे, म्हणजे प्रकृतीला माझे केवळ अधिष्ठान आहे। बाकी उत्पत्ती स्थिती व लय हे सर्व व्यापार करणे हे प्रकृतीचे कार्य आहे। हे किरीटी, असे पहा की पूर्ण चंद्राच्या भेटीने समुद्राला अपार भरती दाटून येते, त्यावेळी चंद्राला काही श्रम पडतात किंवा त्याची काही क्षती होते की काय। लोह हे जड असते, पण लोहचुंबकाची जवळीक झाल्याने ते चलित होते, तर चलित होणार का। तरी जड लोखंडाची जवळीक करण्याचे वा त्याला हलविण्याचे कोणते श्रम चुंबकाला होतात व त्याला त्याचा काही शीण येतो का। किंबहुना याप्रमाणे मी माझ्या निज प्रकृतीचा अंगीकार करतो, आणि त्या योगाने प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी प्रसवू लागते, म्हणजे उत्पन्न करीत राहते। जो हा भूतग्रामो आघवा, असे प्रकृती अधीन पांडवा, जैसी बीजाची या वेल पालवा समर्थ भूमी। ना तरी बाळादिका वयसा, गोसावी देह संगू जैसा, अथवा घनावळी आकाश वार्षीय जेवी। का स्वप्नासी कारण निद्रा, तैसी प्रकृती हे नरेंद्रा, या अशेषाही भूत समुद्रा गोसाविणी गा। स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्म, हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ। म्हणून भूते हन सृजावी, का सृजिली प्रतिपाळावी, इये करणी न येती आघवी आमुचिया अंगा। जळी चंद्रिकेची या पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही वाढविली,
तेवी माते पावोनी ठेली दुरी कर्मे. हे पांडवा, भूतग्रामातील भूतांचा हा जो आघवा म्हणजे समस्त समुदाय आहे, तो पूर्णतः प्रकृतीच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला अंकुर फुटून पालवी येण्यासाठी भूमी समर्थ आहे, नाहीतर बाळपण, तारुण्य व वृद्धत्व या अवस्था प्राप्त होण्यासाठी ज्याप्रमाणे देहाचा संग हा गोसावी म्हणजे समर्थ आहे वा प्रमुख आधार आहे, अथवा आकाशात घनावळी म्हणजे मेघांच्या पंक्ती येण्यास वर्षा ऋतू आधार आहे वा कारणीभूत आहे, किंवा माणसाला स्वप्न पडण्यास ज्याप्रमाणे निद्रा हे प्रमुख कारण आहे, त्याप्रमाणे हे नरेंद्रा, या अशेष म्हणजे समस्त समुद्रासारख्या अफाट भूत समुदायाची गोसाविण म्हणजे मालकीण वा स्वामिनी ही प्रकृती आहे. स्थावर आणि जंगम भूतांचे, स्थूल किंवा सूक्ष्म भूतांचे हे शब्दवर्णन असो, समस्त भूत समुदायाचे व भौतिक सृष्टीचे मूळ कारण प्रकृतीच आहे. म्हणून भूते हन सृजावी म्हणजे आता उत्पन्न करावी किंवा उत्पन्न केलेल्या भूतांचे प्रतिपालन करावे. इये म्हणजे या सर्व क्रिया करण्याची करणी वा कर्तृत्व किंवा संबंध आमच्या अंगी मुळीच येत नाही. जळामध्ये चंद्रापासून उत्पन्न झालेला चंद्रप्रकाश चंद्रिकांच्या वेलींप्रमाणे पसरलेला दिसतो. त्या वेली वाढविण्याचे काम जसे चंद्राने केलेले नाही, त्याप्रमाणे माझ्यापासून झालेल्या जगाची उत्पत्ती, स्थिती वा लय ही कर्मे माझ्यापासून दूरच असतात, म्हणजे माझा त्यांच्याशी काही संबंध नसतो. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.